नमस्कार मित्रांनो, महाकुंभच्या बातम्या आपण ऐकल्या। साधारणतः जेव्हा केव्हा तुम्ही सोशल मीडिया स्टेटस काहीही उघडत असाल तर नक्कीच तुम्हाला आपल्या आजूबाजूचं कुणी ना कुणी प्रयागला गेलेलं नक्कीच कळेल। प्रत्येकाच्या स्टेटसवरती महाकुंभातली अंघोळ आपण बघितलीच असेल, परंतु या सगळ्यांमध्ये तुम्हाला हा प्रश्न पडला का की नेमकं या महाकुंभातून कमाई किती झालेली असेल? नेमकं उत्तर प्रदेशच्या आर्थिक झोळीमध्ये किती करोडोंची उलाढाल झाली याचा कधी आपण विचार केलाय का? नसेल केला तर तेच आपल्याला जाणून घ्यायचंय की तब्बल या एका महाकुंभमध्ये हजारो कोटींचा खर्च जरी उत्तर प्रदेश सरकारने केला असेल तरी लाखो कोटींची कमाई सुद्धा उत्तर प्रदेशच्या लोकांची झालेली आहे। अर्थात ही गोष्ट आर्थिक उलाढाल म्हणून आणि त्या राज्याचा विकास म्हणून प्रचंड जास्त महत्त्वाची आहे। नेमकं किती कोटींची उलाढाल केली आहे तेच जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, तब्बल 144 वर्षांनंतर हा योग आलेला होता महाकुंभाचा आणि त्यामुळेच या महाकुंभाची उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड मार्केटिंग केलेली होती। सुरुवातीच्या काळामध्ये इथे फक्त साधू संत किंवा फार इंटरेस्टेड लोकच जातील असं वाटत असताना एकच लोकांचा जनसागर उसळला। सुरुवातीच्या काळामध्ये चेंगराचेंगरी झाली, काही जणांचा मृत्यू देखील झाला, परंतु तरी सुद्धा गर्दीवरती काहीही परिणाम झाला नाही आणि करोडो भाविकांनी प्रयागला महाकुंभमध्ये स्नान करून आपलं पाप धुतलं। तब्बल 62 कोटी लोकांनी या पूर्ण एक महिन्यामध्ये महाकुंभमध्ये स्नान केल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। 62 कोटी म्हणजे जगभरातले जेवढे हिंदू आहे त्यातील 50% जास्त हिंदूंनी या महाकुंभमध्ये स्नान केल्याचं कळतंय। यामध्ये अगदी अंबानी कुटुंब असेल, नरेंद्र मोदी असतील, फडणवीस असतील, शिंदे असतील, या सगळ्यांचेच फोटो व्हिडिओ आपण बघितले असतील। आता उत्तर प्रदेश सरकारबद्दल बोलायचं झालं तर त्यांची एका आर्थिक वर्षाचं जे बजेट आहे ते बजेट आहे 7 लाख कोटीचं। म्हणजे एकूणच उत्तर प्रदेश सरकार वर्षभरासाठी 7 लाख करोड एवढा खर्च करतं आणि या कुंभमेळ्यामधून जवळपास उत्तर प्रदेश सरकारच्या झोळीमध्ये किंवा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 26.25 लाख करोड म्हणजेच 35 अब्ज डॉलर एवढी मोठी उलाढाल झालेली आहे। म्हणजे आकडेवारीच्याच भाषेत जर बोलायचं तर उत्तर प्रदेशचं पुढचे 10 वर्ष पैशांच्या बाबतीत अगदी चंगळ होईल एवढा पैसा उत्तर प्रदेशच्या लोकांनी आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी कमवलेला आहे। खरं तर यूपीमध्ये बऱ्याचदा रोजगार नाही, यूपीतील लोक स्थलांतर करतात, अशा गोष्टी आपण वारंवार ऐकत असतो, परंतु यानंतर उत्तर प्रदेशच्या लोकांना चांगलाच मोठा रोजगार मिळालेला आहे। आता या पैशातून सरकार आणि तेथील लोक किती प्रगती करताय हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच, परंतु इथून पुढचा कुंभमेळा हा नाशिकमध्ये होऊ घातलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा आता यामध्ये किती कमवतोय हे नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल। तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।